इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। त्यानंतर सांगली रोडवर पुन्हा 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचं उघड झालं। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। इचलकरंजीत चोरीच्या घटना वाढल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे। पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी आणि आठवडा बाजाराच्या ठिकाणी पोलीस तैनात करावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये। इचलकरंजी शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 4 दिवसांपूर्वी जवाहरनगर परिसरात 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आणि 3 ठिकाणी चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। तर इचलकरंजीतील आठवडी बाजारातही महिलांचे दागिने, नागरिकांच्या मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय। शिवाय सांगली रोडवर 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। चोरट्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी, आठवडी बाजाराच्या ठिकाणी पोलीस तैनात करावेत अशी मागणी होतीये। वास्तविक इचलकरंजीत पोलिसांचं संख्याबळ कमी असून राजकीय नेत्यांचे दौरे, आंदोलनं यातच पोलिसांचा वेळ आणि ऊर्जा खर्ची पडते। दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळानं पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। या शिष्टमंडळात भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, उमाकांत दाभोळे, बाळकृष्ण तोतला, राजेश राजपुते, प्रदीप माळगे, सचिन माळी, अतुल गोरे, मनीष आपटे, प्रदीप कांबळे यांचा समावेश होता।